प्रणाम प्रभू. प्रणाम माते. मुनिवर, आज ह्या गडावर बऱ्याच दिवसांनी तुमचं आख्यान ऐकण्याचा योग आला आहे. असे काय म्हणताय प्रभू? मी आपल्या शब्दाबाहेर नाही हे आपणही जाणता. गडावर इतके दिवस जे काही घडत होते त्यात आख्यान होणे शक्य नव्हते, म्हणून माझेही गडावर येणे झाले नाही. म्हणजे मुनिवर, जर आख्यान होणार नसेल तर तुम्ही गडावर येणारच नाही का? अहो काय हे मुनिवर, तुम्ही विचार नका करू. तुम्ही तुमचं दायित्व उत्तमरित्या पार पाडता आहात. प्रधानजी, तुम्ही येण्याआधी मी नारद मुनींना हेच सांगत होतो की त्यांच्यावरील दायित्व आता वाढले आहे. आता आख्यानाबरोबरच बानूला आदिशक्तीची उपासना करणे आवश्यक असल्याचे त्यांना पटवून द्यायचे आहे. आणि मुनिवर, तुम्ही हे कार्य केले असेलच. होय देवा, आणि तसे मी बानूला सांगितले आहे. इतकेच नव्हे तर आपण सांगितलेले आदिशक्तीचे व्रतही मी तिला देऊन आलो आहे. आदिशक्तीच्या साधनेमुळे बानूबद्दलचा श्री म्हाळसादेवींच्या मनातला राग कमी होईल आणि प्रसंगी आख्यानाच्या माध्यमातून आत्मज्ञानाचे संकेत जर श्री म्हाळसादेवींना मिळाले आणि या साऱ्यातून साक्षात्कार झाला तर त्या बानूला आपलंसं करतीलही. त्या क्षणाची मी देखील वाट पाहतो आहे. देवा, खर तर मी आणि लक्ष्मी देवी ह्याच विषयावर इथे बोलायला आलो आहोत. प्रधानजी, लक्ष्मी देवी, काय झाले? गडावर आख्यान सुरू होणार आहे. म्हाळसा ह्याच समजुतीत आहेत की हे आख्यान केवळ त्यांनाच ऐकायला मिळणार आहे, बानूला नाही. परंतु वस्तुतः बाणाई देखील हे आख्यान ऐकणार आहे. आणि जर हे श्री म्हाळसादेवींना कळलं तर पुन्हा निराळे प्रश्न उभे राहतील आणि आख्यानात पुन्हा व्यत्यय येईल. परंतु असं झालं तर श्री म्हाळसादेवी आणि बाणाई यांना होणाऱ्या साक्षात्काराला विलंब होईल. आम्ही ह्याचाच विचार करत होतो देवा, आणि ह्यावर आपण काय विचार केला आहे हे जाणून घेण्यासाठीच इथे आलो आहोत. प्रधानजी, आता ह्या क्षणी मी त्याचा विचार नाही करत आहे. आता एकीकडे गडावर आख्यानाला सुरुवात व्हावी आणि दुसरीकडे बानूने आदिशक्तीच्या उपासनेला सुरुवात करावी. केवळ हेच माझ्या मनात आहे. परंतु जेव्हा हे श्री म्हाळसादेवींना कळेल तेव्हा काय करावं याचा विचार आपण करायला हवा. हो, बानूला देखील हे आख्यान ऐकायला आणि बघायला मिळतं आहे हे सध्या तरी म्हाळसाला कळता कामा नये. होय, तिला हे आत्ता कळता कामा नये ह्याची आपण काळजी घेऊयात.